नमस्कार. सुमन सूत फाउंडेशन आयोजित वारी पंढरीची वारी कवितेची यात मी धनंजय देशमुख आणि माझी पत्नी सौ स्वाती देशमुख सामील होत आहोत. सौ रंजना करकरे यांनी ही काव्य विणा माझ्याकडे सुपूर्द केली आहे. त्यामुळे त्यांचे आणि सुमन सूत फाउंडेशनचे रामकृष्ण साळुंके यांनी आम्हाला दिंडीत सामील करून घेतल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. माझी स्वरचित कविता विठू माऊली माझी पत्नी आता सादर करीत आहे. खाटेवरी बसलो मी, देवाऱ्यातन तू पाहावे, हात धरून माझा तू राहुळात मज तू न्यावे, चरणी मस्तक ठेवणी मनातील तुझ वदावे, तू काहीच न बोलता फक्त गालात हसावे, दगडाचा तू असलास माझी श्रद्धा तुझवर आहे, अजाण बालक समजून एकदा तू दर्शन द्यावे, एकला विटेवरी उभा शेजारी मंदिरी रखुमा, तुझे मिळून एकदा मज गृहीवर द्यावा, मनी आस लागली माझ्या तू प्रत्यक्ष भेटावे, आहे तुझ्या पाठीशी मी माझ्या कानी तू सांगावे, ठाऊक आहे मजला अशक्य असे हे घडणे, विज्ञान युगात विठ्ठला एकदा तरी घडावे, एकदा तरी घडावे, एकदा तरी घडावे. मी ही काव्यविणा आता सौ संजीवनी जगताप यांच्याकडे सुपूर्द करत आहे. धन्यवाद.